नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत त्रिपुरा टेट सुप्रीम कोर्ट केसबद्दल. यात सध्या काय नवीन घडामोडी सुरू आहेत तेच आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत, कारण खरं तर यात खूप गुंतागुंत आहे. चला तर मग सुरू करूया. सध्या सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांना पडलाय तो म्हणजे पुढच्या सुनावणीच्या तारखेचा. तारीख तर ठरलीय 14 एप्रिल 2026. पण गंमत म्हणजे त्याच दिवशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्यामुळे राष्ट्रीय सुट्टी. आता मग सुनावणी होणार की नाही हाच मोठा संभ्रम निर्माण झालाय. तर मग आता इथे दोनच गोष्टी होऊ शकतात. पहिली शक्यता म्हणजे केसचं महत्त्व बघता कोर्ट एक विशेष सत्र घेऊ शकतं आणि सुनावणी ठरल्याप्रमाणे पार पाडू शकतं. आणि दुसरी शक्यता म्हणजे सरळ सरळ सुट्टीमुळे कोर्ट बंद राहील आणि तारीख पुढे जाईल, ज्यामुळे हे प्रकरण आणखीनच लांबेल. अच्छा, मग पुढे काय होईल याचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावं लागेल. म्हणजे मागच्या सुनावणीत नेमकं काय झालं होतं हे समजून घ्यावं लागेल. चला बघूयात. बघा, ही टाईमलाईन आपल्याला एक चांगला कॉन्टेक्स्ट देईल. सगळ्यात आधी 1 सप्टेंबर 2025ला एक वादग्रस्त निकाल लागला. त्यानंतर मागची सुनावणी झाली 16 मार्च 2026ला आणि मग या सुनावणीनंतर साधारण 22 किंवा 23 मार्चला एक सविस्तर आदेश आला. आणि आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या 14 एप्रिलच्या पुढच्या तारखेकडे. चला आता आपण ह्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. 16 मार्चच्या सुनावणीनंतर एक 10 कलमी आदेश आला होता, आठवतंय? तर तो आदेश नेमका काय आहे आणि त्याचा अर्थ काय हेच आपण आता सविस्तरपणे समजून घेणार आहोत, कारण हा आदेश आपल्याला केसची सध्याची दिशा दाखवतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो आदेश आहे ना तो केसच्या मेरिटवरचा निर्णय नाहीये. म्हणजे यात कोणताही निकाल दिलेला नाहीये. हा फक्त आणि फक्त एक प्रोसिजरल ऑर्डर होता. सोप्या भाषेत सांगायचं तर केसचं कामकाज सुरळीतपणे पुढे कसं चालेल यासाठी दिलेल्या काही सूचना होत्या. एक प्रकारचा हाऊसकीपिंगच म्हणा ना. आता पुढचे मुद्दे समजून घ्यायचे असतील तर एक शब्द समजून घ्यावा लागेल: प्रतिवादी किंवा रिस्पॉन्डंट. प्रतिवादी म्हणजे काय? तर ज्या व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली जाते तो असतो प्रतिवादी. आणि या केसमध्ये असे अनेक जण प्रतिवादी आहेत. तर त्या आदेशातला पहिला मुद्दा होता तो या केसमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या यादीबद्दल. कोर्टाचे असं लक्षात आलं की 3 प्रतिवादी म्हणजे ज्यांचा नंबर 25, 61 आणि 254 आहे त्यांचे या कायदेशीर लढाईदरम्यान निधन झाले. त्यामुळे कोर्टाने काय केलं तर सुनील देववर्मा आणि दीपांकर दास यांच्या जागी त्यांच्या कायदेशीर वारसांना रेकॉर्डवर आणण्याची मागणी मान्य केली. आणि जे तिसरे मृत प्रतिवादी होते धनुराम देववर्मा, त्यांचं नाव यादीतून काढायलाही परवानगी दिली. आदेशातला दुसरा महत्त्वाचा भाग होता डेडलाईन्सबद्दलचा. म्हणजे कायदेशीर कागदपत्र जमा करण्यासाठी कोर्टाने कडक टाईमटेबलच दिले. जसं की सगळ्या पक्षांची अपडेटेड यादी 2 एप्रिलपर्यंत द्या, नवीन वारसांना नोटीस पाठवा, त्यांनी 21 एप्रिलपर्यंत उत्तर द्यावं, या सगळ्यासाठी मुदती ठरवून दिल्या आहेत. यावरून स्पष्ट दिसतंय की कोर्टाला आता या सगळ्या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायच्या आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्या झाल्या प्रक्रियात्मक गोष्टी. पण या सगळ्यातून या केसशी जोडलेल्या लोकांना नेमकं काय मिळालं, त्यांच्यासाठी याचा काय अर्थ आहे, आता त्याकडे वळूया. आणि खरं सांगायचं तर हेच या प्रकरणाचं निराशाजनक वास्तव आहे. इतक्या सगळ्या कायदेशीर हालचाली झाल्या, तारखा पडल्या, आदेश आले, पण ज्यांनी याचिका केलीये त्यांच्यासाठी परिस्थितीत काहीही बदल झालेला नाहीये. त्यांना अजूनही कोणताही ठोस दिलासा मिळालेला नाही. प्रकरण फक्त चालू आहे, पुढे सरकतंय. आणि यावर शिक्कामोर्तब करतो तो आदेशातला 10वा आणि शेवटचा मुद्दा. त्यात अगदी स्पष्ट लिहिलंय की याआधी जे काही अंतरिम आदेश दिले होते ते सगळे पुढच्या सुनावणीपर्यंत लागू राहतील. याचा सरळ सरळ अर्थ काय तर जैसे थे की परिस्थिती कायम आहे. म्हणजे केस कागदोपत्री पुढे सरकतीये, पण निकालाच्या बाबतीत कोणतीही प्रगती झालेली नाही. तर मग आता पुढे काय होणार, कोणत्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष ठेवायचंय? चला समारोप करताना याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करूया. येत्या काही दिवसांत 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे 13 एप्रिलला या परिस्थितीचा निषेध म्हणून एक मशाल जुलूस काढण्याचं नियोजन आहे. मग दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 एप्रिलला ती महत्त्वाची सुनावणी, ज्याबद्दल अजूनही गोंधळ आहे, ती होणार की नाही हे आपल्याला कोर्टाची अधिकृत नोटीस आल्यावरच फायनल कळेल. आणि शेवटी आपल्यासमोर एकच मोठा प्रश्न उरतो: या ज्या सगळ्या घडामोडी होत आहेत त्या फक्त एक प्रक्रियात्मक कसरत आहेत की यातून खऱ्या अर्थाने काहीतरी प्रगती होणार आहे? टेट प्रकरणाचं पुढचं पाऊल काय असेल, हे भविष्य काय घेऊन येईल? या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.